प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. तर मनोज संकेत स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केलेले हे टी शर्ट संकेत स्पोर्ट्स शॉप चढेरा यांच्या माध्यमातून संकेत सरलेकर. तर मी विनंती करतोय संग्राम वेळा की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण मॅच पाहतोय. काळभैरव नौकर त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहतोय गोपाल 11 महादेवगड संघ. नाणेफेकीचा गोल खऱ्या अर्थाने जिंकला तो म्हणजे महादेवगड संघाने निर्णय घेतला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा लोचन कांबळे त्याच्या हातामध्ये चेंडू. या ठिकाणी पहा चेंडूला कट केलं गेलं स्लिप क्षेत्रामध्ये. डावीचा श्री गणेशा झालाय. फलंदाज प्रजय आणि संजय सातामकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 षटकांची लढत आहे. संजय सातामकर स्ट्राइक रोटेट झाले. स्ट्राइकला आलाय. गोलंदाजी पाहतोय आपण लोचन कांबळे. आरटीपीएल रोहा तालुका प्रीमियर लीग 3रं पर्व ज्याने अक्षरशः गाजवलंय. लोचन वरती हल्ला चढवला गेला. स्टेटाईचा फटका. चेंडू सीमा पार आलाय. संजयच्या बॅट मधून षटकार. लगावला गेला. षटकार आला. पॉवर प्लेचा हे षटक चालू असताना लोचन कांबळे गेले देखील एक एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. फार कमी वेळामध्ये लोचनने देखील आपल्या संघामध्ये आपलं स्थान पक्क केलंय. क्षेत्राची व्यूहरचना थोडीशी बदलली गेली. रणनीती जर पाहिली ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं. लेग गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट सिलिम मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. आणखीन एक षटकाचा फटका क्रॅकिंग मजबूत फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू वन पास सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. लोचनवरती हल्ले चढायला सुरुवात झाली परंतु पॉवर प्ले षटक आहे आणि संजयचा देखील तोच इरादा असणार. या पॉवर प्ले षटकामध्ये जेवढ्या आपल्या धावा घेता येतील ना तेवढ्या घेण्याचा प्रयत्न असणार. मात्र लोचन देखील कमी नाही. त्याच्याकडे देखील बरीच क्षमता आहे. चांगले वैविध्य दाटण्याचे चेंडू टाकण्याची किमिया या गोलंदाजाकडे आहे. राईट बोर्ड विकेटने मारा करतोय. पुन्हा बॅक फुटला सर असल्या क्या बात है. झाला अंतरलेला मोठा पासा गळाला सापडलाय. संजय सातामकर बॅक टू द या पद्धतीने दुधामध्ये मासे पडावी ना तसं काहीतरी या ठिकाणी घडलेलं पाहायला मिळालं. कारण नजर देखील लागली. आपण पाहिलं 2 चेंडूवरती मोठ्या धावा आल्या होत्या. 10 धावा टोटल स्कोर पाहिला 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला गडी गारज झालाय. महत्वाचा गडी अभिषेक सातामकर नौकार संघाचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय. समोर संघर्षाला मानवंदना देणारा चौकार. नेहमीच चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते अभिषेक सातामकरच्या माध्यमातून. आत मात्र या ठिकाणी गरज आहे. संकट मोचक
षटकाची भूमिका बजावावी लागेल. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रोव्हाइड केलंय. क्या बात है, काय या ठिकाणी फटका सजवलाय. अफलातून ब्रिलियंट चेंडू स्पेल क्षेत्राच्या बाहेर. षटकार आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल धावसंख्या धावपळगडी पाहिल्या तर मात्र 21 षटक क्रमांक पहिलं संपलं. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर रोहा तालुक्यातील एक मोठं नाव क्रिकेट जगतातील एक मोठे पुरस्कर्ते एक मोठ्या चांगल्या संघाची बांधणी करत असतात सन्माननीय अलंकारजी खांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ घडून आलात. त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळालं, त्यांचं या ठिकाणी उपस्थित लाभले. 21वा धावपळ ते पाहिल्या षटक क्रमांक पहिलं संपलं. खऱ्या अर्थाने लोचन कमलीवरती हल्ले चढवले गेले, एक चांगला प्रेक्षक मिळवून दिला त्यांनी खऱ्या अर्थाने. मात्र या ठिकाणी 21 धावा देखील पाहिल्या. षटक क्रमांक दुसरे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वेद आलाय. खऱ्या अर्थाने 14 विद्या 64 कळांचा वेद घेऊन आले की काय असं मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेद हा गोलंदाज या ठिकाणी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने माराकडे सज्ज. प्रणित जय आहे त्या ठिकाणी. लेग बोर्डचा अपील, पंचांचा बोट अगदी आकाशाकडे आणि दुसरा गडी गारत फलंदाज जय भोईर मात्र मैदानाच्या बाहेर. कोणता खेळाडू कोणता पद्धत रेकॉर्ड बनवेल, कोणता संघ या ठिकाणी जर चांगलं या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवणार आहे. मात्र पाहिलं तर वेदने या ठिकाणी काय वेध घेतलाय. प्रणितला या ठिकाणी मात्र पिपोडच्या स्वरूपामध्ये बाद केलं. दुसरा हादरा मिळालाय. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नाव खऱ्या अर्थाने विशाल आहे. छोट्या कदचा खेळाडू वेद गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं सेल पकडलं गेलं. मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, मात्र त्या धावांची भूक काय भागत नव्हती. नौकार संघाच्या फलंदाच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारण्यासाठी इच्छुक होता. मात्र त्याच खऱ्या अर्थाने या ठिकाणी अचूक ध्येय साधलं या गोलंदाजाने आणि बॅक टू बॅक दोन फलंदाजांना मात्र बाद केलंय. अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न वेदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणित भोईर. मोठा बंधू मैदानाच्या बाहेर, मात्र मैदानाच्या आतमध्ये छोटा बंधू दाखल झालाय. गोलंदाजीसाठी नेहमीच खुश केले, मात्र फलंदाजीमध्ये या ठिकाणी आज आपल्या कर्नाटक संघाला खुश करणार का? हॅट्रिकचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी पहा चेंडू मात्र डॉट आले. चांगलं या ठिकाणी षटक हाताळण्याचा प्रयत्न वेळच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. महादेवगड संघाच्या या ठिकाणी गोलंदाजीचा चांगला या ठिकाणी आपल्याला बोलबाला पाहायला मिळतो. या दुसऱ्या षटकामध्ये जरी आपल्या प्रमुख कर्णधाराने खऱ्या अर्थाने 21 धावा खर्च केल्या गेल्या, त्या धावा रोखण्याचा प्रयत्न मी करणार. आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले, कोणतीही धाव नाही. स्ट्राईकला प्रणितला पण पाहतोय.
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र या ठिकाणी दिशा भरकटली. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मात्र धावपळकावरती. एकने पुढे सरसले धावा पहिल्या धावपळकावरती, तर मात्र धावसंख्या मात्र पहिली धावपळकावरती 22 धावा धावपळकावरती. 3 फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतले. धावा धावपळकावरती. वेट पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सायजा आलाय. आडव्या बॅटने मारायचा होता, मात्र या ठिकाणी कोणतीही धाव या आलेली पाहायला मिळत नाही. जखडून ठेवलंय, थांबून ठेवलंय. आता मात्र धावांचा या ठिकाणी संघर्ष करावा लागलाय, कारण पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 21 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला वाईट, त्यानंतर मात्र वाईट परिस्थिती निर्माण केली या गोलंदाजाने. 4 मध्ये 1च धाव मात्र खर्च केली गेली. वेट पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर. प्रणितला या ठिकाणी करिश्मा करावा लागणार की मोठा फटका, चेंडू डीप डीप मिड विकेटच्या बाहेर, षटकार. नामदार अदिती चषक भव्य प्रकाश ज्योतातील टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी. ठिकाण माणगाव, मोरबे रोड या ठिकाणी. प्रथम कॅश प्राइज आहे 2 लाख आणि या स्पर्धेसाठी रोहा तालुक्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म, हक्काचं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं, या ठिकाणी खऱ्या अर्थाने हक्काचं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं आपण जर पाहिलं कार्य ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय अलंकारजी कानेकर साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि या रोहा तालुक्यातील संघाचं प्रतिनिधित्व करणार खऱ्या अर्थाने लेजंड क्रिकेटर गैनाथ कठोरे हे करणार आहेत. हो, अगदी बॅटची यश लागले. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसले धावा पहिल्या धावपळकावरती, तर मात्र 29 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावपळकावरती. अलंकारजी खाडेकर साहेब, आपण या ठिकाणी आलात, नक्कीच या आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, कारण खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळाडूंना आपण चांगला खेळ त्यांच्या कसं बहरल हे करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. आणि आज पुन्हा या ठिकाणी आपण, मला तर असं प्रश्न पडले की काय की या ठिकाणी आपण आलात आणि कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतोय, कुठल्या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान द्यायचं यासाठी आलं की काय, असं देखील मला प्रश्न पडलाय. आणि नक्कीच मी खेळाडूंना देखील विनंती करेन की आज या ठिकाणी अलंकार काणेकर साहेब आलेत. नक्कीच तुमचा खेळ पाहण्यासाठी तुमच्याकडे असलेली क्षमता, तुमच्याकडे असलेला चांगला दर्जाचा खेळ तुम्ही नक्कीच दाखवा. आणि जिथे जिथे तुम्हाला गरज लागेल तर नक्कीच तुम्ही अलंकार काणेकर साहेबांना या ठिकाणी संपर्क करा. कधीही तुम्हाला नाही म्हटणार नाही, कारण बरेच समालोचक असतील, पंच असतील, बऱ्याचशा सहकार्याने त्यांनी नेहमीच चांगलं सहकार्य केले. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावपळकावरती राहिल्यात. मात्र या ठिकाणी नौकार संघाचे फलंदाज आज मात्र मोठे फटके मारतात, पण एखाद्या खेळाडूला सहनशक्तीने म्हणजे संयमाने देखील खेळ करावा लागणार आहे. 29 धावा धावपळकावरती. एक खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड आलाय महादेवगड संघाचा गोलंदाज सुशांत गायकर. पहा, सुशांत कडे खऱ्या अर्थाने प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दाटीने टाकण्याची किमया आहे. या ठिकाणी पहा, चेंडू डॉट आलाय. 29 धावा पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 21, त्यानंतर मात्र 8 चांगली कामगिरी राहिली वेदची. अजूनही धाव्यांची गरज असणारे, मात्र संयमाने खेळ देखील करावा लागणार आहे. सुशांत पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने कोलवर टाकता चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लोचनला या ठिकाणी हुलकावणी दिले. समालोचन कक्षाला मान वंदन. एक चांगला फटका, चेंडू सीमा पार आलाय प्रणीतच्या बॅट मधून. चौकार. खऱ्या अर्थाने डीजेवाले जरा दम लागतो, परंतु हा दम देखील आपल्याला आणावा लागतो. सकाळी उठून कसरत, व्यायाम, सराव या सर्व गोष्टी करा तर तुमचा दम मात्र लागणार नाही. मात्र धावा पहिल्या धावपळकावरती 33 धावा धावपळकावरती. प्रणितला चांगली कामगिरी करावी लागेल. जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असेल तर मात्र आपली सिद्धता प्रसिद्ध करावा लागणार आहे स्वतःला. 33 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असते. सुशांत आपल्या षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र
गोलंदाज कोण आहे हे मला महत्वाचं नाही, तर माझ्या संघासाठी माझ्या संघनायकाने कर्णधाराने विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळ करायचा आहे आणि तेच खेळ या ठिकाणी प्रणीतच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र 39 39 धावा धावपळकावरती प्रणीतची बॅट मधून देखील धावा यायला लागल्यात. सुरुवातीला थोडं चाटपणाला पाहिलं प्रणीतसाठी या ठिकाणी क्षेत्राची विहरचना पाहिली. ऑन क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, लॉंग ऑन मध्ये क्षेत्राच्या तैनात केलंय. एक आपण जर पाहिलं लेग क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या तैनात ठेवलं गेलंय. प्रणीतला या ठिकाणी सामोरं जाते गोलंदाज सुशांत, बऱ्याच वर्षाचा अनुभव. तरी अर्थाने एक तर धावीमध्ये शिक्षण घेत असलेला हा खेळाडू आपण पाहतोय प्रणीत भुईरला. हो आक्रमण नाही, चेंडू अगदी जमिनीला घासतात, पुसतात, चाटतात, स्पेल क्षेत्राच्या बाहेर आणखीन एक चौकार. संजय झाला, तदनंतर आपण पाहिलं जय झाला, विशाल झाला, आता प्रणीत आलाय. आणि प्रणीतचं नाव नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या 6 पुढे सरसले. 49 धावा धावपळकावरती सुशांत वरती हल्ले चढवले गेले प्रणीतच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा आता 56 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपले सन्माननीय मान्यवर उपस्थित राहिलेत, ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम राहिले, ते देखील चांगले क्रिकेट खेळले. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्माननीय अलंकारजी खांडेकर साहेब, कोलार क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित राहिले. मी विनंती करतोय, द लेजंड क्रिकेटर, लेजंड नाही अजूनही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे, या ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि चढेरा विभाग शिवसेना प्रमुख सन्मान्य गणराजी गटोरे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मायेची उपचार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छे देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय अलंकारजी खांडेकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अलंकारजी खांडेकर साहेब आले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. असंच आपलं नक्कीच सहकार्य आपलं आमच्या पाठीशी असू द्या. त्याच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू ज्यांनी घडवले आणि ज्यांनी ज्या साहेबांनी खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूची नजर टाकली ना, तो खेळाडू नक्कीच खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय. जयेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, स्लॉगआउटचा अंतिम निर्णायक षटक अभिषेक सातामकर स्ट्राईकला आहे. अभिषेकच्या बॅट मधून या ठिकाणी फटका बसला गेला, एक वेध आहे त्या ठिकाणी. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचा झेल पकडला गेला. अभिषेक सातामकर बॅक टू द पॅव्हिलियन. जयेंद्रकडे अनुभव आहे बऱ्याच वर्षाचं, डेथ वॉज पेशंट म्हणून त्याने गोलंदाजी या ठिकाणी टाकण्याचा इरादा घेऊन आला आणि पहिल्या चेंडूवरती अभिषेक सारख्या फलंदाजाला या ठिकाणी झेलबाद केलं. अब तक 56 धावा धावपळकावरती, सॉरी चुकीची दुरुस्ती, 55 धावा धावपळकावरती, चेंडू 55 धावा धावपळकावरती. काय जयेंद्र
क्रमांक 4 जयेंद्र मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अमर टावरे आहे. पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउंड सीमा पार आलाय चौकार. डेथवर स्पेशालिटी आणि खऱ्या अर्थाने स्लॉगर षटकामध्ये हाणामारीसाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं अमर आलाय. अमरच्या बॅट मधून जेव्हा जेव्हा आपण फटके येतात ना तेव्हा चांगले मनमोहक करणारे फटके नेहमीच पाहायला मिळत आहेत. चौकार आल्यानंतर धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र 59 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 69 धावांचा हायर स्कोर पाहायला मिळाला 3 षटकामध्ये. जयेंद्र मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये शतरषक आहे. सिंगल तर कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी आपण पाहिलं पलटवार केला आणि खऱ्या अर्थाने 2 धावा देखील या ठिकाणी चित्ताच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या धावपळकावरती पुढे सरसल्या 61 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 21 नंतर मात्र कमी धावा आल्या होत्या. तत्पर मात्र प्रणितने एक चांगली कामगिरी केली. धावांच्या या ठिकाणी मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. खोलवर डब्याचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरला जमिनीला अगदी कासात पुसट चाटत क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमा पार चौकार. तर मी विनंती करतोय हशिवरी संघाचा कर्णधार आणि अग्राव संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. जयेंद्र पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑन द बिहाइंड. खेळा क्रिकेटचा खेळ आहेच भारी मात्र अशा खेळाडू वृत्तीमुळे आणखीनच तो भारी वाटतो. पंचांचा निर्णय येण्याआधीच या ठिकाणी फलंदाज सांगितलं की होय माझ्याकडून या ठिकाणी बॅटची एज लागली मी बाद आहे. मैदानाच्या बाहेर जाता वेळी पाहायला मिळतात. धन्यवाद काणेकर साहेब आपण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेची आमच्या या शोभा वाढवली. असंच आपलं प्रेम असू द्या आणि आमच्या विभागातील खेळाडूंना नक्कीच तुम्ही चांगला प्लॅटफॉर्म तुमच्या माध्यमातून मिळेल ही नक्कीच आम्ही आशा बाळगतोय. या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज जयेंद्रचा. सुहेल पठारे आहे मात्र नशिबाचा चौकार येणार का. चेंडू सीमा पार पटकन चौकार. आला सुहेलने खऱ्या अर्थाने एक शेवटच्या चेंडू निर्णायक चेंडूवरती चौकार लगावला गेला. 69 धावा धावपळकावरती येणारे 24 चेंडू 70 धावांची गरज. मी विनंती करतोय हशिवरी संघाचा कर्णधार प्रफुल्ल पाटील आपण नायब करण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे अग्राव संघाचा कर्णधार शैलेश पाटील आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पुढील मॅच एक अलिबाग तालुक्यातील नामांकित 2 संघामध्ये लढत पाहायला मिळतोय. एका बाजूला अग्राव संघ त्याच्या विरोधामध्ये सर्वात जास्त विजेतेपद पटकावलेला संघ हशिवरी. या संघामध्ये ही लढत पाहायला मिळेल. तर मागच्याच महिन्यामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये सागर सम्राट चषकामध्ये ज्याने विजेता ठरलेला संघ अग्राव संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्या 2 संघामध्ये ही मोठी लढत आपण पाहणार आहोत. चला नौकार संघ आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. एक चांगला शिस्तबद्ध संघ या ठिकाणी पाहायला मिळते. लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र प्रमुख खेळाडू अनुपस्थित जाणवतोय. खऱ्या अर्थाने भास्कर सातामकर, संदीप पठारे, हर्ष
हर्षद टावरी यांची मात्र अनुपस्थित जाणवते. सुशांत राक्षीकर मात्र प्रमुख खेळाडू नसताना देखील खऱ्या अर्थाने पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 69 धावांचं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं आव्हान समोर ठेवलं गेले. मात्र त्या 70 धावा या ठिकाणी रोखणार का हे देखील या उत्तरामध्ये आपल्याला पाहणं गरजेचे असणार आहे. अक्षय संघाचा कर्णधार उपस्थित राहिलाय तर मी विनंती करतोय अग्रवाल संघाचे कर्णधार यांना. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. महादेवगड संघाची जयेंद्र आणि लोचन ही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 24 चेंडू 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. हॅलो टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं हशिवरी आणि आग्राव संघ, मरवाई आग्राव आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरा संघ. टॉसवीर हशिवरा संघ झाले. प्रथम तुमचा निर्णय घाशे. ठीक आहे, थँक्यू. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित भोईर याला पाचारण केलंय. गोलंदाजी चांगली राहिली मात्र त्याच्याकडे आता खऱ्या अर्थाने धावाच्या त्यांनी बनवल्यात ना त्या धावा बनवलेल्या रोखायचं आहे आणि त्या कशा पद्धतीने रोखणार हे देखील या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाहतोय लोचन कांबळी, त्याच्या साथीला आलेला जयेंद्रला पाहतोय. पहिलं षटक जर पाहिलं पॉवर प्लेचे षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी असणार आहे. एसटीच्या पाठीमागे आपण अमर टावरीला पाहतोय. क्षेत्ररक्षक विहरचना जर पाहिली ऑन क्षेत्रामध्ये लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिली मिड विकेट सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलंय तर एक मात्र आपण पाहिलं डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलंय. ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं तर गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये तदनंतर पाहिलं तर मात्र सिली मिडऑफ मध्ये क्षेत्र हे तैनात ठेवलंय तर एक मात्र आपण पाहिलं डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्र हे तैनात ठेवलंय. तर हशिवरे संघाचे पुरस्कर्ते आहे सन्माननीय अप्पा जे मयेकर साहेब. पहिला चेंडू राईट मोठा विकेट प्रणितचा फुल टॉस मध्ये चेंडू राहिलाय. चेंडू हवेमध्ये आणि खऱ्या अर्थाने महत्वाचा गडी करत लोचन कांबळे हिरोचा चष्मा घेऊन मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे लोचन कांबळीच्या स्वरूपामध्ये. तर या ठिकाणी आमच्या समेत जुळले त्यांचा आवाज आपल्याला देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आवाज ऐकायला मिळणार आहे. सादिकजी रोगे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी तिसऱ्या पंचानं रेपर गेलंय.
फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आला या ठिकाणी. तिसरा डोळा या ठिकाणी आपण पाहिला. तिसरा डोळा कोण तर ड्रीम क्रिकेटची ही वाहिनी कौस्तुभजी पाटील यांची टेक्निशियल टीम आणि लोचन कपडे मात्र या ठिकाणी पास झालाय. खऱ्या अर्थाने प्रणितने पहिल्या चेंडूवरती खुश केलंय. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. तो पल्ला मात्र गाठणार का. 70 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी गारद केला आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्षेत्ररक्षणाच्या या ठिकाणी जाळं अंतरलेलं. जो विशाल पाटील त्या ठिकाणी तैनात होता कव्हर क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेला आणि लोचन कांबळी मात्र या ठिकाणी पास झाले. लोचन कांबळी खऱ्या अर्थाने या वर्षीचा पहिला हंगाम मात्र त्यांनी गाजवला अक्षरशः. मुंबईचे खारदांड्याचा जुहूबीचं मैदान असेल किंवा रोहा आरटीपीएल सीझन अगदी रोहामध्ये देखील चांगले दर्जाचा खेळ त्याच्या मध्यंतर आपण पाहिलाय. धावसंख्या पाहिली 0 वरती या ठिकाणी मात्र फलंदाज पास झालाय. आशिर्वाद संघाने नाणेफेक जिंकले. अप्पा इलेव्हन वॉरियर्स पुरस्कृत संघ त्यांनी निर्णय मात्र या ठिकाणी घेतलाय की प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. प्रणित पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. दुसरा चेंडू राईट मोठं विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर मात्र आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झालाय केतन. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला गेला. चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार. तर मी विनंती करतोय रोहा तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली सेवा आमच्यासाठी घडली. आमचे चणेरा बीट हवालदार देखील झाले. प्रसादजी पाटील यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आहे. बॉन्ड आहे ना. बऱ्याच दिवसानंतर प्रणितला देखील पाहणार आहोत. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. आज मात्र बॉन्डचा देखील आपण खेळ पाहणार आहोत. ज्या न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज सेंट बॉन्डचा निक नियम त्याला देखील या ठिकाणी प्राप्त झालाय. त्याला देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चौकार आलाय. धावसंख्या पाहिली धावपळकावरती 1 बाद 4 धावा धावपळकावरती राहिली. हो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. आपण पाहतोय पंचांनी या ठिकाणी इशारा दिलाय. ऑप्टमच्या बाहेर टाकला चेंडू. धावसंख्या मात्र आपण पाहिली वाईटचा या ठिकाणी इशारा. 5 धावा धावपळकावरती. 5 धावा धावपळकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलची ट्रॅकवर आपण पाहतोय प्रणित भुईर पुन्हा एकदा गोलजीसाठी. ओ क्या बात आहे. ज्यांच्या अभ्यास कधी परिवर्तन राहिलाय. चेंडूचा टप्पा पडला. चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाली राहिलाय. टॉट चेंडूची सांगता राहिले. धावा मात्र धावपळकावरती 5. ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला जो महादेवगड संघ त्यांच्या विरोधामध्ये काळभैरव नौकार संघाला या ठिकाणी आपण पाहतोय त्या 70 धावांचं आव्हान रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. मोठा फटका स्ट्राईकचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अकरा धावा धावपळकावरती. पहिला चेंडू पाहिला तर मात्र विकेट नंतर चौकार वाईट डॉट षटकार. 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. केतन आला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावसंख्येला आकार देखील त्याच्या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र प्रमुख खेळाडू नसताना देखील चांगला कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रणित पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. खोलवटामध्ये चेंडू फटका फसलाय परंतु क्षेत्रक्षेप पोहोचत पर्यंत चेंडू अगदी जमिनीवरती लँड झाला. 2 धावा तत्पर या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. शर्तीचे प्रयत्न संघर्षमय क्रिकेट चालू आहे.
खऱ्या अर्थाने जीवनामध्ये ज्या पद्धतीने जीवनामध्ये संघर्ष चालू असतो क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये संघर्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पहिली धपळकावरती तर मात्र 13 धावा धपळकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहतोय P1चं षटक. त्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे प्रणीतचा. खऱ्या अर्थाने लोचन कांबळे बाद झाल्यानंतर देखील धावसंख्या या ठिकाणी यायला लागले. मोठा फटका पासलाय क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक महेश सरलेकर कोणती चुकते. फलंदाज बॅक टू द केतन पेविलियन. विषयी काही बोलू नका. तुमच्याकडे असलेलं उत्तम कला कौशल्य दाखवा. नक्कीच तुमचा प्रकाश आज काय सर्व सांगून जाईल. आणि हेच प्रणीतच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळालं. 2 फलंदाज त्यांनी बाद केलं. धावा मात्र खर्च केल्या गेल्या. त्याच्या माध्यमातून जर पाहिल्या तर मात्र 13 धावा खर्च केल्या गेल्या, ज्या 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिरज हा फलंदाज दाखल होतोय. मिरज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र या ठिकाणी सलामीला आघाडीला आलेला जयेंद्र मोरे आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. बरेचसे सामने त्याच्या फलंदाच्या जोरावरती त्यांनी आपल्या संघासाठी खेचून आणलेत असं आपण स्ट्राईकला खेळाडू पाहतोय तो म्हणजे जयेंद्र मोरेला. मात्र आणखीन एक रायझिंग स्टार अपकमिंग स्टार पाहायला मिळतोय. जय भोईर याच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रणीत झाल्यानंतर त्याच्या मोठा बंधू या ठिकाणी गोलजी ट्रॅकवर येतोय. जय गोलजी ट्रॅकवर. आपण बंधूंच्या जोड्या बऱ्याच पाहिल्या. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, चप्पल बंधूंची, मार्कवा स्टीवा, त्यानंतर करण बंधूची जोडी. नंतर आपण पाहिली मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. त्यानंतर मात्र आपण पाहिली भारतीय संघाची पठाण बंधूची जोडी पाहिली, पंड्या बंधूची जोडी पाहिली ना. आज या नौकार संघामध्ये ही प्रणीत आणि जयची जोडी पाहायला मिळतोय. त्याचपर्यंत आपण पाहिलं या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या इकडे पुढे सरसली. धावसंख्या धपळकावरती आपण जर पाहिली तर मात्र 14 धावा. या ठिकाणी गुरुराम पंचायत महादेवकर माळुंगे विद्यमान सरपंच संकेत देशमुख या ठिकाणी आले. हो क्या बात. या ठिकाणी झेल नाही आलं पकडता, परंतु धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट मधलं मुख्य शस्त्र आहे तुमचं. कारण खऱ्या अर्थाने गोलंदाजी किंवा फलंदाजी तुम्ही कितीही चांगली करा, परंतु खऱ्या अर्थाने त्याला थांबवण्याचं क्षेत्र कोणतं असेल, कार्य कोणतं असेल तर मात्र तुमचं क्षेत्ररक्षण हे महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं साऊथ आफ्रिकेचे नाव का अग्रणी घेतलं जायचं त्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये घेतलं जातं की त्यांचं प्रमुख शस्त्र कोणतं आहे तर मात्र क्षेत्ररक्षण. ज्याने क्षेत्राच्या जोरावरती ज्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला जॉन्टी रोड्स. हो या ठिकाणी चांगला पटका स्टंपला उडवलाय. मात्र या ठिकाणी जर यदा कदाचित गोलंदाजाचा हात जर का चेंडूला स्पर्श झाला असता तर यदा कदाचित कोणता तरी फलंदाज डेंजर झोन वरती राहिला असता. मात्र नशिबाची साथ मिळाली जयेंद्रला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. आज हाशिरे संघाचा दादा संघ पाहायला मिळते. मंथन असेल, त्यानंतर चांगले खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे. धावसंख्या पहिले धावपळकावरती तर मात्र 17 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 15 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. जय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संजय सातामकर आहे. मात्र चांगला क्षेत्ररक्षण. एक धावेने मात्र आता काम चालणार नाही. एक दुहेरीने काम चालणार नाही. चौकार षटकार देखील तुम्हाला मध्ये मध्ये घ्यावे लागतील. या ठिकाणी घणाघाती प्रहार देखील चढवावे लागतील आणि त्याचसाठी आपण पाहतोय जगदोजहद चालू आहे.
गोपाल 11 महादेवगड संघाच्या या फलंदाजाची 70 धावांचा पाठलाग करत असताना आज प्रमुख खेळाडूंचे अनुपस्थित चालू होते नौकर संघामध्ये. भास्कर जातामकर असेल, संदीप बटारे असेल, त्यानंतर हर्ष टावरे असेल. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅट पासून थोडंसं चेंडूला दूर ठेवलं गेलं. डॉट चेंडूची सांगता देखील झाले. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 18 धावा धावपळखावरती राहिले. प्रणित मात्र जय भोईर चांगली कामगिरी करत असताना षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. हो, आणखीन एक चांगली चेंडूची या ठिकाणी सांगता पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली धावपळखावरती तर मात्र 18 धावा धावपळखावरती पाहायला मिळतोय. तर मी विनंती करतोय यजमान श्रीराम स्पोर्ट सोनकर बी संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेचा ताबा घ्यायचा आपण विनंती करतोय श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाचे सर्व खेळाडू. आता मात्र या ठिकाणी समीकरण जर पाहिलं 12 चेंडू 52 धावेची गरज आहे. सरासरी पाहिली तर मात्र प्रति षटकाची 26च्या सरासरी या ठिकाणी धावा जमा कराव्या लागणार आहेत. मात्र जयेंद्र अजूनही तंबू आपण पाहिलं तर या ठिकाणी तह ठोकून उभा राहिला आहे. सलामीला आलेला हा खेळाडू आपण पाहतोय अभिषेक सातामकर दुखापतग्रस्त आहे. मात्र संघाची गरज आहे, ती गरज पूर्ण करावी लागणार आहे अभिषेक सातामकरला. पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार आलाय. 52 धावांची गरज असताना 12 चेंडू मध्ये त्याच्यावरती आता प्रहार चढवला गेला. अभिषेक सातामकर अनुभव आहे, एक्सप्रेस आहे, नौकार एक्सप्रेस. दुखापत आहे मात्र या ठिकाणी संकटातून बाहेर काढावं लागणार आहे. मोठा फटका बसलाय. हो, 3 बिघाडा, काम मात्र बिघाडा झालाय. 3 क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी त्यांना माहिती आहे जयेंद्रचा असेल किती महत्वाचा आहे. जयेंद्रची चपळता पाहिलीच का पहा. चिक्की धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक खेचण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावा पहिल्या धावपळखावरती तर मात्र 25 धावा धावपळखावरती. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र हा झेल पकडणं देखील खूप महत्वाचा होता. कारण झेल कोणाचा होता? जयेंद्रचा होता. जयेंद्र मात्र या ठिकाणी एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. संघर्ष चालू आहे धावांचा. एसटीच्या पाठीमागे कोणती चूक नाही. अमर डावरे मात्र या ठिकाणी झेल पकडलाय. फलंदाज ब्यात. राईट मोठे विकेट. आकोट्यापदा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट ऑफ पोल केलाय, सीमा पार आलाय, षटकार. आठ चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 39 धावेची गरज. सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. जर इथे मोठे फटके आले तर मात्र मॅच मध्ये देखील येऊ शकतात. अभिषेक सातामकर पहिल्या चेंडूची षटकार, तदनंतर मात्र सिंगल विकेट, षटकार. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 8 मध्ये 38 धाव्यांची गरज. हा सामना दोन्हीही संघ 39 धाव्यांची गरज आहे, माफी असावी. दोन्हीही संघ मात्र या ठिकाणी सामना सोडण्यास तयार नाही. या ठिकाणी जेवढी मजल मारता येईल तेवढी मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघ करतायत. संघर्ष चालू आहे या मॅच मध्ये.
हो, चांगला चेंडू राहिलाय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला या ठिकाणी गिरकी घ्यावी लागली. डॉट चेंडू आलाय. 7 मध्ये 39 धावांची गरज. अभिषेक सातामकर चांगली गोलंदाजी करत असताना याच्यावरती हल्ले देखील झालेत, परंतु तेवढंच संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील गोलंदाजाचा राहिलाय. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप क्षेत्रामध्ये शतशः जिथपर्यंत येतील तिथपर्यंत मात्र कोणतीही धाव या ठिकाणी घेतली नाही. डॉट चेंडूची सांगता झाली. आता मात्र या ठिकाणी पाहिलं 3 षटकाचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र 31 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. 6 चेंडू 39 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामना देखील खूप महत्वाचा आहे. 39 धावा देखील आपण होताना पाहिल्यात या मॅच मध्ये. तर मात्र षटक क्रमांक दुसरं पाहिलं खूप महत्वाचा निर्णायक ठरलं, ज्याच्यामध्ये जय भोईरनं 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. एक महत्वाचं षटक ठरलं. मात्र हा षटक कशा पद्धतीने असणार आहे, कारण 6 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. स्ट्राईकला जर पाहिलं जयेंद्र सारखा वादळ त्या ठिकाणी उभा राहिलाय. विनायक भोईर याच्यामध्ये हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 39 धावा रोखायच्या आहेत, मात्र त्या धावा रोखल्या जाणार का? राईट मोर द विकेटने पहिला चेंडूवरती हल्ला चढवला गेला. चेंडू सीमा पार आलाय. पहिला षटकार. धन्यवाद. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. विनायक या ठिकाणी कमबॅक केलाय. लेग स्लिप मध्ये शतशः तैनात होता, मात्र कोणतीही धाव घेतली नाही. सामना मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र आता 90% तर मात्र नौकार संघाच्या बाजूने आलाय. परंतु क्रिकेटचा हा खेळ असा आहे ना की शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. आणखीन एक मोठा फटका टिप 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 मिड विकेटच्या बाहेर. षटकार. आता मात्र 3 चेंडू 27 धावांची गरज आहे. 3 चेंडू 27 धावा. विनायकच्या हातामध्ये चेंडू आहे, मात्र जयेंद्र या ठिकाणी प्रयत्न करतो. जेवढं त्या धावांपर्यंत मजल मारते तेवढी मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. अतिरिक्त धाव लेग स्टंपच्या बाहेर टाकल्या. चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या इकडे पुढे सरकले. अजूनही 26 धावांची गरज आहे. जेवढ्या जयेंद्र चलाक आहे त्याला माहिती हा टप्पा पडण्याचा चेंडू नक्कीच वाईड मिळणार आहे आणि वाईड देखील घेतलाय त्याने. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमाच्या बाहेर. आणखीन एक उथुंगाचा षटकार. दोन चेंडू 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू 20 धावा. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. अप्पा मयेकर यांनी पुरुष क्रीडा संघ हाशिवरा आणि त्यांच्या विरोधामध्ये मरुवाई अग्रव्या संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. आणखीन एक मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रणित भोईर. कोणती चुकी करत नाही, फलंदाज मात्र बाद. आता मात्र सामना अगदी आपण जर पाहिला तर नौकार संघाच्या बाजूने पूर्णसह या ठिकाणी बदललेला पाहायला मिळतो. 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक राहिलाय. एका चेंडू मध्ये किती या ठिकाणी धावा येतील? मिलिंद गायकर आला स्ट्राईकला येतोय. 1 चेंडू शिल्लक राहिला. या चेंडूवरती षटकार चौकार विकेट येणार का?
एक चांगला या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला या संघाच्या माध्यमातून. गोपाल इलेवर महादेवकर आणि काळभैरव नौकार या संघादरम्यान आपण मॅच पाहिली. अजून या मॅच मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. फटका पासलाय मात्र या ठिकाणी झेल देखील पकडला गेला. मिलिंद देखील आल्या पावल्या माघारी परतला आणि चांगल्या दर्जा खेळ आपण पाहिला. मॅच मात्र संपलाय परंतु या ठिकाणी दोन्ही संघाने चांगला खेळ करून दाखवला. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय नक्कीच तर नो डाऊट या ठिकाणी याच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. प्रिन्स ऑफ नौखार प्रणित भोईर